नमो बुद्धाय. जय भीम मित्र हो, स्वागत आहे तुमचं एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज यांची पहिली जयंती कोणी साजरी केली या विषयावर आज आपण माहिती पाहणार आहोत. तो व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मित्र हो. मराठी अस्मितेचा मानबिंदू, महाराष्ट्राचे स्फूर्तिस्थान, बहुजनांचे प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आपण 19 फेब्रुवारीला साजरी करत आहोत. तर या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर इतिहास जाणून घेणे महत्त्वाचे आहे. महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणी शोधून काढली? जगातील पहिली शिवजयंती कोणी साजरी केली? छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिले पुस्तक कोणी लिहिले? या प्रश्नांची उत्तरे शोधणे म्हणजे शिवजयंती मागील खरा इतिहास जाणून घेणे होय. महाराष्ट्राच्या जाणत्या राजाची शिवरायांची समाधी शोधून काढणारे होते महात्मा ज्योतिबा फुले. जगातील पहिली शिवजयंती साजरी करणारी होते महात्मा ज्योतिबा फुले. छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिले पुस्तक लिहिणारे होते महात्मा ज्योतिबा फुले. मात्र षडयंत्री मनुवादी लेखकांनी शिवरायांच्या पराक्रमी गौरवशाली इतिहास दडपून षडयंत्री खोटा इतिहास समाजाच्या माथी मारण्याचे काम ते करत आलेले आहेत. पण आता तसं होणार नाही, कारण आता धडही आमचंच असणार आहे आणि त्या धडावर डोकेही आमचेच असणार आहे. कारण आता वाचू लागले आहेत, बोलू लिहू लागले आहेत. बहुजन हे आता वेगवेगळ्या विषयांवर ग्रंथाचे वाचन करून त्यावर चिकित्सा करत आहेत. वेगवेगळ्या विषयांवर संशोधन करून लेखन करत आहेत आणि सत्य असत्य पुराव्यासह समाजापुढे मांडत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली शिवजयंती टिळकांनी नाहीत, तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केली आहे. शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे शहरात मोठ्या उत्साहाने पार पडला. तेव्हापासून शिवजयंती ही मोठ्या उत्साहात व धुमधडाक्यात साजरी होताना दिसत आहे. शिवजयंतीचा वाढता लोकतोत्सव पेशव्यांच्या समर्थकांना खुपत होता, कारण पेशव्यांनी शिवशके बंद करून मुस्लिमांचं फसली सुरू केला. शिवरायांचा रायगड उद्ध्वस्त करून ऐतिहासिक दस्तावेज असलेले दप्तरखाना जाळून राख केला होता. त्या पेशव्याचे समर्थक करण्यासाठी ब्राह्मणांचे ज्येष्ठ पुढारी बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंती बंद पाडण्यासाठी गणेशोत्सव सुरू केला व शिवभक्तांमध्ये शिवजयंतीबाबत संभ्रम निर्माण केला. पुढे ब्राह्मणांनी शिवजयंती होऊ नये म्हणून वाद कायम ठेवला, कारण शिवजयंतीच्या निमित्ताने बहुजन एकत्र येतील व एकत्र आलेले लोक हे आपल्यासाठी घातक असतील, कारण खऱ्या शिवचरित्रातून हक्क व अधिकाराची मागणी करणारे लोक निर्माण होतील. हे रोखण्यासाठी मनुवादी षडयंत्री लोकांनी शिवजयंतीचा वाद कायम चालू ठेवला. याबाबत महाराष्ट्रातील तमाम मराठा कुणबी सह 12 बलुतेदार व 18 अलुतेदार अशा सगळ्या बहुजन समाजात जागृती निर्माण व्हायला हवी. महाराष्ट्रातील लोकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की महात्मा ज्योतिबा फुले यांनी शिवाजी महाराजांना आदर्श मानले होते. त्या महात्मा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानले होते. अशी ही वैचारिक विचाराची गुंफण बहुजन लोकांनी समजून घेतली तर वैचारिक विचाराची चळवळ उभी राहील व समाजाच्या मनातील जातीपातीचे जळमट दूर होऊ शकेल. तर मित्र हो, आजच्या व्हिडिओमधून तुमच्या लक्षात आले असेल की हा मुद्दा काय आहे, पहिली शिवजयंती कोणी साजरी केली. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. नमो बुद्धाय. जय भीम.